शेळके कुटुंबियांच्या जीवितास धोका, माजी महापौर अभिषेक कळमकर यांना अटक करण्याची मागणी। माजी महापौर कळमकर यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानं शेळके कुटुंबियांना जीवितास धोका निर्माण झाल्यानं संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे। पोलेवाडी येथील रवींद्र शेळके यांनी माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या विरुद्ध भिंगार पोलीस स्टेशन येथे अपहरण करून मारहाण केली याबाबत गुन्हा दाखल केला। याचा मनात राग धरून माजी महापौर अभिषेक कळमकर आणि त्यांचे गुंड प्रवृत्तीचे लोक मला वेगवेगळ्या प्रकारे त्रास देऊन खोट्या गुन्ह्यात अडकवू शकतात, त्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबियांना संरक्षण देण्याच्या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले। पुढे निवेदनात म्हणण्यात आले आहे की 18 मे 2025 रोजी भिंगार पोलीस स्टेशन येथे माजी महापौर अभिषेक कळमकर आणि त्यांच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। याबाबत हकीकत अशी होती की रयत शिक्षण संस्थेमध्ये अभिषेक कळमकर आणि त्यांची पत्नी प्राची कळमकर हे नोकरी लावून देतो असे बऱ्याच लोकांकडून सांगून पैसे गोळा केले होते। याबाबत सर्व माहिती आणि हकीकत मला माहिती होती। याचे सर्व व्यवहार हे माझ्या समक्ष झाले होते। त्यानंतर जेव्हा मला असे समजले की अभिषेक कळमकर हे लोकांची फसवणूक करून पैसे गोळा करीत आहेत, ते लोकांना कोणत्याही नोकरीला लावणार नसून अभिषेक कळमकर यांना दिलेल्या पैशाचा मित्र वापर करत आहेत असे समजले। हे चुकीचे करत आहात, आपण हे केले नाही पाहिजे, लोकांची फसवणूक केली नाही पाहिजे। परंतु त्यांनी मला धमकी दिली की तू इतका मोठा लायकीचा नाही की तू मला ज्ञान शिकवतो, आणि जर ही गोष्ट बाहेर बोलला तर अशा गुन्ह्यात अडकवेल की आयुष्यभर जेलमधून बाहेर येणार नाही। त्यामुळे मी घाबरून कोठेही गोष्ट सांगितली नाही, परंतु मी इथे नोकरी करणे योग्य वाटत नसल्यानं मी नोकरी सोडून दिली होती। तेव्हा पण माझे व अभिषेक कळमकर यांचे वाद झाले होते। मी या प्रकरणी अभिषेक कळमकर यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन येथे अपहरण करून मारहाण केली बाबत गुन्हा दाखल केलाय। अभिषेक कळमकर व त्यांचे गुंड प्रवृत्तीचे लोक मला वेगवेगळ्या प्रकारे त्रास देऊन मला खोट्या गुन्ह्यात अडकवू शकतात, मला व माझ्या कुटुंबियांच्या जीविताला धोका निर्माण करू शकतात। मला व माझ्या कुटुंबियांच्या जीविताला हानी झाल्यास त्याची सर्व जबाबदारी अभिषेक कळमकर व त्यांचे गुंड प्रवृत्तीचे लोक राहतील। त्यामुळे कळमकर यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे।